नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचे असे 25 प्रश्नाचा आज सराव घेणार आहोत. पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? पर्याय आहेत नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. तर उत्तर आहे आपलं मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहेत कृष्णा, तापी, भीमा, गोदावरी. तर उत्तर आहे आपल्या सर्वात लांब नदी गोदावरी आहे. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी काय म्हणतात? बघा मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचा. सह्याद्री पर्वतरांगेला काय म्हणतात? पर्याय आहेत अरवली, सातपुडा, पश्चिम घाट, विंध्य. तर मित्रांनो, उत्तर आहे आपलं पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगेला काय म्हणतो आपण? पश्चिम घाट म्हणतो. भारताचे पहिले गृहमंत्री कोण? बघा मित्रांनो, चौथा प्रश्न आहे आपला, भारताचे पहिले गृहमंत्री कोण? पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर. तर उत्तर आहे आपलं सरदार पटेल. पाचवा प्रश्न आहे, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? बघा मित्रांनो, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस आणि नेहरू. तर पर्याय क्रमांक उत्तर आहे आपलं सी नंबर, सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, बी नंबर. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो? खूप सोपा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर. तर उत्तर आहे आपलं 1 मे. भारतीय संविधान अंमलात कधी आले? बघा मित्रांनो, संविधानाविषयी प्रश्न आहे. भारतीय संविधान अंमलात कधी आले? पर्याय आहेत 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, डी नंबर 2 ऑक्टोबर 1950. तर उत्तर आहे आपलं मित्रांनो भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. तलाठी कोणत्या विभागाशी संबंधित असतो? तलाठी भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तलाठी कोणत्या विभागाशी संबंधित असतो? पर्याय आहेत पोलीस, महसूल, शिक्षण आणि आरोग्य. तर उत्तर आपलं असणार आहे तलाठी महसूल विभागाशी संबंधित असतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? पर्याय आहेत पुणे, नागपूर, अहमदनगर, गडचिरोली. तर उत्तर क्रमांक आपलं सी नंबर असणार आहे. अहमदनगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असणार आहे क्षेत्रफळानुसार. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रध्वज किती रंगाचा आहे? बघा 10 नंबरचा प्रश्न काय म्हणतो आपला, भारताचा राष्ट्रध्वज किती रंगाचा असतोय? पर्याय आहेत 2, 3, 4 आणि 5. तर उत्तर आहे आपलं 3 नंबर, बी नंबर, 3 रंगाचा असतो. 11वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत क्रीडा, विज्ञान, साहित्य, चित्रकला. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित असतो? चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. तर पर्याय आहे आपला साहित्य क्षेत्राशी संबंधित असतो ज्ञानपीठ पुरस्कार. 12 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख. तर मित्रांनो, उत्तर आपलं असणार आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. तुम्हाला पहिले आणि शेवटचे किंवा सध्याचे माहिती असणे खूप गरजेचं आहे. पहिले यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? बघा, हा खूप सोपा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पर्याय आहेत सिंह, हत्ती, वाघ, बिबट्या. तर मित्रांनो, उत्तर आपलं असणार आहे सी नंबरचं वाघ. लोकसभाचे कमाल सदस्य किती? बघा, कमाल आणि किमान यावरती प्रश्न विचारला जातो. लोकसभाचे कमाल सदस्य किती आहेत? पर्याय आहेत 500, 520, 545, 550. तर उत्तर क्रमांक सी आहे आपला 545. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव तुम्हाला माहिती असेल शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो या गावी. हे पुणे जिल्ह्यात असणार आहे. पर्याय आहेत आपला सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर. तर उत्तर आहे आपलं बी नंबरचं पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव आहे. आणि तेथे शौर्य दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? पर्याय आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सुभाष बोस.
तर मित्रांनो उत्तर आहे बी नंबरचं रवींद्रनाथ टागोर. तलाठी हा कोणत्या स्तरावरील अधिकारी असतो? बघा प्रश्न नीट वाचा. तलाठी भरतीवरून येणारा प्रश्न आहे. तलाठी हा कोणत्या स्तरावरील अधिकारी असतो? राज्य, केंद्र, जिल्हा आणि गाव. तर उत्तर आपलं असणार आहे गाव. महाराष्ट्रातील काळी मातीला काय म्हणतात? महाराष्ट्रातील काळ्या मातीला काय म्हणतात? पर्याय आहेत गाळ माती, लाल माती, रेगूर आणि वाळू माती. तर उत्तर क्रमांक आपला सी नंबर असणार आहे रेगूर. महाराष्ट्रातील काळ्या मातीला काय म्हणतो आपण? रेगूर माती म्हणतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? आता बघा भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर पर्याय आहेत बघा मुंबई, कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली. उत्तर आहे नवी दिल्ली. सत्यमेव जयते कुठून घेतले आहे? आता बघा सत्यमेव जयते कुठून घेतले आहे? पर्याय आहेत रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद. तर बघा मित्रांनो उत्तर क्रमांक डी असणार आहे आपला सत्यमेव जयते उपनिषद या ठिकाणातून घेतले आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे पोलीस खात्याचा प्रमुख जिल्ह्यात कोण असतो? बघा मित्रांनो पोलीस खात्याचा प्रमुख जिल्ह्यात कोण असतो? तर तहसीलदार, कलेक्टर, पोलीस अधीक्षक आणि पोलीस पाटील. तर उत्तर आहे आपलं पोलीस अधीक्षक. पोलीस भरतीसाठी येणारा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्यानंतर 22 नंबर महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? 5, 6, 7, 8. तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण 7 विभाग आहेत. डिव्हिजननुसार 7 विभाग आहेत. त्यानंतर बघा 23 नंबरचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? पर्याय आहेत क्रिकेट, हॉकी, कबड्डी आणि फुटबॉल. तर आपल्याकडे क्रिकेट खेळला जातो म्हणून आपण क्रिकेट म्हणतो, परंतु भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. त्यानंतर पंचायत राजची सुरुवात महाराष्ट्रात कधी झाली? बघा मित्रांनो 24वा प्रश्न आहे पंचायत राजची सुरुवात महाराष्ट्रात कधी झाली? 1959, 1962, 1965, 1972. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं 1959. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे तलाठी भरती परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? बघा तलाठी भरती परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? MPC, UPC, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग आणि उत्तर आहे आपलं महसूल विभाग. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी येणारे पाहिले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारचे तुम्हाला 20 ते 25 प्रश्न डेली घेतले जातील आणि तुमचा जास्तीत जास्त सराव लवकरात लवकर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी उपयोगी असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला किती आवडले आणि यामधील प्रश्न तुमचे किती बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. 25 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितले तर तुम्हाला तुमचा अभ्यास केवळ कितीपर्यंत झालेला आहे हे लवकरात लवकर समजेल. हे प्रश्न तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असणार आहे. जरी तुम्हाला सोपे वाटत असतील तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला फिरवून विचारले जातात आणि काही परीक्षेमध्ये गोंधळ उडतो आणि घाईमध्ये आपण काय करतो अशा प्रश्नांना आपण चुका करून येतो. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधून भरपूर असे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तसेच विविध प्रश्नांचा सुद्धा सराव घेतला जात आहे. तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हवे आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. अशाच प्रकारचे तुम्हाला डेली प्रश्न जर घेऊन आले तर तुमचा अभ्यास कितीपर्यंत झाला आहे हे सुद्धा समजेल आणि प्रश्नांचा सराव करणे हे तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही किती वाचन केले याला महत्त्व नाही, तुम्ही किती प्रश्न सोडवले आणि ते प्रश्न किती प्रमाणात तुम्हाला सोडवता आले याचासुद्धा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त जरी अभ्यास केलेला असला तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पाहून गोंधळून जाता आणि चुका करून येता. यामुळे काय होतं परीक्षेमध्ये तुम्हाला येत असून उत्तरसुद्धा तुमचं चुकलेलं असतं, कारण की तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झालेला नसतो. आणि जर प्रश्नांचा सराव झाला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रश्नांचा सराव करणे हे तुमच्यासाठी खूप खूप फायदेशीर असणार आहे, कारण प्रश्न जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही उत्तर कसे लिहिणार हे या घटकातून समजले जाते. आता आजचे प्रश्न जर तुम्हाला सोपे वाटत असेल तर यापुढे आपण थोडेसे कठीण प्रश्नसुद्धा घेणार आहोत आणि हे सर्व परीक्षा तुम्हाला फक्त तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठीच नाही तर सर्व स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवा भरतीसाठी उपयोगी असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचा सराव करणे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत
बघणे खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारचे तुमचे डेली प्रश्नांचा जर सराव होत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्लास वगैरे लावण्याची काही गरज लागणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.